काय नाव म्हणलं सर? दीपक विश्वनाथ रणखंड. बरं, कुठून आलात आपण? परभणी. बरं, काय त्रास आहे आपल्याला? मनक्याचा आपला लंबर स्पॉन्डिलचा प्रॉब्लेम. बरं, किती वर्षापासून आहे? 3-4 वर्ष झाले. बरं, याच्या अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतली? कर्नाटकला घेतली होती. बरं, होमिओपॅथिकची. हां, त्याच्या व्यतिरिक्त? त्याच्या व्यतिरिक्त नाही, आपलं औरंगाबादला एक घेतली होती होमिओपॅथिकची. तिथंही काही रिझल्ट नाही भेटला तेवढा काही. बरं, 1-2-3 डॉक्टर झाले? हो. ठीक आहे. सर्वायकलमध्ये बी त्रास आहे ना तुम्हाला? हो. आणि लंबारमध्ये? हां. त्याची फिल्म नाही आहे का? फिल्म नाही आहे ना सर. आता त्रास काय काय तुम्हाला? तर कमर जाम होते, अशी चालतं, जास्त दूर चालता येत नाही. हां. आणि बसता खाली बसता येत नाही, टॉयलेटला बी बसता येत नाही, असं पंजावर बसावं लागतं. बरं. टाच ओलीच राहते, जास्त वेळ बैठक बी होत नाही जास्त वेळ. हां. आज आपलं पहिलं ट्रीटमेंट झालंय. पहिल्या ट्रीटमेंटमध्ये काय चेंजेस वाटले तुम्हाला? बरं. बरं म्हणजे कशात बरं वाटलं? कमरामध्ये थोडे डिले झाले. हां. मानेमध्ये थोडं. किती वर्षापासून त्रास होता? 3-4 वर्ष झाले त्रास. 3-4 वर्ष. हो. आज पहिल्या ट्रीटमेंटला सॅटिस्फाईड आहे? हो. हॅपी आहे? हो. ठीक आहे, ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवू. कसं कसं बेनिफिट मिळते बघूया. ओके. आजच्या ट्रीटमेंट तर हॅपी आहे? हो. ठीक आहे. काल जाम होतं, ते मोकळं झाल्यासारखं वाटलं. मोकळं झालं मग समोरून नाही ना, जाम झालं, पुढचं रिकामा झालं. जे टाईट वाटत होतं ना, त्याच्यामध्ये काय चेंजेस? थोडं झालं मोकळं सर. मोकळं वाटतंय? हो. सुया लावल्यानंतर आराम वाटतोय? हां, थोडं ते दुखायचं समजा ना. आज तुमचं दुसरं सेशन झालंय आणि बरेचसे डॉक्टर दाखवले होते. हो. किती वर्ष बेडवर होतात तुम्ही? 1.5 वर्ष बेडवर होतो. 1.5 वर्ष बेडवर होता? हो. नॉनस्टॉप असं झोपूनच होतो सर. बरं. असं उठता बसता वगैरे थोडं बी येत नव्हतं सर. हां. चालतं तर कसंच येत नव्हतं सर. 2 माणसं लागत. बरं. हो. आता 2 ट्रीटमेंट झाले तुमच्या. हां. ते ह्या ट्रीटमेंटने हॅपी आहे? हो. बरं. बऱ्यापैकी हॅपी आहे. हो. चालतं, ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवू. बरं. फायदा होऊन जाईल तुम्हाला.